बघतोय. आता इथे आतमध्ये आले ते फायर ब्रिगेड वगैरे आणि त्यांनी आम्हाला सुखरूपपणे बाहेर काढलं. आम्ही सगळ्या फायर ब्रिगेडचा आम्ही आभारी. कोणाला काही इजा झाली, काही मार लागली काही? नाही, इजा वगैरे कोणाला नाही, पण झाली आतून फक्त थोडंसं त्रास व्हायला लागला. आतमध्ये व्हेंटिलेशनला काही चालू नव्हती. आतमध्ये व्हेंटिलेशनसाठी काहीच तिकडे उपाययोजना नाही आहे. एक्झिट डोअर नाही आहे. इमर्जन्सी एक्झिट डोअर पाहिजे तो नाही आहे. त्याच्यामुळे बाहेर लोकांना रिव्ह्यू करायला भरपूर त्रास झाला. किती वेळ आतमध्ये होता तुम्ही लोक? जवळजवळ 1.5 तास तरी कारण 5:35ची मी वडाळ्यावरनं ट्रेन पकडली. आज इथे आता वाजले जवळजवळ 7:30 होऊन गेले. 2 तास आम्ही ट्रेनमध्ये तिकडनं इकडे यायला हल्ली 15 ते 20 मिनिटाचा वेळ आहे. तुम्ही हिंदीत बोलू शकता का? हिंदी में अंदर कौन सा भी एग्जिट इमरजेंसी एग्जिट उधर नहीं है. एग्जॉर्शन के लिए कोई भी उपाय योजना नहीं है. अंदर एसी बंद हुआ तो एग्जॉर्शन हो जाता है. उधर बहुत लोगों को श्वास की तकलीफ हो रही थी और उनको 2-3 आदमियों को चक्कर भी आ गया. उधर कितनी देर आप लोग अंदर फंसे रहे अंदाजन? कम से कम 1.5 घंटा. आपका नाम बता दीजिए. सुशील वराडकर. धन्यवाद. थँक्यू सर. कोणता चॅनल? तेव्हा या मोनोरेलमध्ये अडकलेले हे प्रवासी होते, यांची ही प्रतिक्रिया. यांच्या म्हणण्यानुसार आतमध्ये जेव्हा अशी आपत्कालीन परिस्थिती उद्भवते त्यावेळेला मोनोरेल प्रशासनाकडून कुठलंही नियोजन करण्यात आलेलं नव्हतं. त्यासोबतच या तिकडे व्हेंटिलेशनसाठी काहीही पर्याय उपलब्ध नव्हता आणि त्यामुळेच आतमध्ये आम्हाला गुदमरल्याचा त्रास व्हायला लागला अशी प्रतिक्रिया, अशी माहिती या मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी दिली आहे. आपण पुन्हा एकदा घटनास्थळावर जाऊयात. अजय माने आपल्यासोबत आहे. अजय, साधारणपणे तास होऊन गेलेला आहे तू ही घटना कव्हर करतोयस. आतापर्यंत साधारणपणे किती लोकांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे? सध्या काय चित्र पाहायला मिळतंय? आपण जर पाहिलं तर आता जास्तीत जास्त लोकांना रेस्क्यू करण्याचा प्रयत्न जो आहे तो दोन्ही क्रेन मधून होताना पाहायला मिळतोय. एकीकडे दरवाजा जो आहे तो खोलण्यात आलाय. सगळ्यात विशेष बाब म्हणजे आताची ही दृश्य बघ दीपक. आता काका जे खाली उतरत आहेत त्यांनी अंगावरचं शर्ट देत ते सुद्धा काढलेलं. त्यामुळे व्हेंटिलेशनचा जो त्रास होता, म्हणजे ज्याची जी भीती होती सगळ्यांच्या मनात की पूर्णतः पॅक बंद असलेल्या मोनोरेलमध्ये जर ही माणसं अटकली तर मग श्वासाचा मुद्दा जो असतो किंवा श्वासाचा मुद्दा असतो तो समोर येणार होता. आणि आता जे एकंदरीत रेस्क्यू चालू आहे, जे प्रवासी बाहेर पडत आहेत त्याच्यात जे ते एकंदरीत शर्ट काढून एक प्रवासी जे ते खाली उतरताना पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांना एकंदरीत जो आहे तो एकंदरीत व्हेंटिलेशनचा त्रास झालेला आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आणखी काही आजोबा आपल्यासोबत आहेत. बाबा, किती वेळापासून उभे होते? तुम्ही किती वेळापासून अटकले होते? मी गाडीमध्ये 1.5 ते 1 तास आम्ही गाडीमध्येच होतो. कुठे राहता तुम्ही? मी राहतो इथे याला मानपूर